परपुरुषाचे सुख भोगे तरी, परपुरुषाचे सुख भोगे तरी, उतरोनी करी घ्यावे शीस. संसारा आगी आपुलेनी हाते, संसारा आगी आपुलेनी हाते, लावूनी मागुते पाहू नये. तुका म्हणे व्हावे तया परिधीट, तुका म्हणे व्हावे तया परिधीट, पतंग हा नीट दीपा सोयी. संसारा आगे आपुलेनी हाते, लावूनी मागुते पाहू नये. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांजिया, संतांजिया, दुसरे चरण संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संतांजिया, संतांजिया, दुसरे चरण संतांजिया, कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. परपुरुषाचे सुख भोगे तरी, परपुरुषाचे सुख भोगे तरी, उतरोनी करी घ्यावे शीस. संसारा आगे आबोलेने हाते, लावूनी मागुते पाहू नये. शिवे करता क्रमप्राप्त असलेला जगद्गुरु श्री तुकोबरांच्या अभंग संहितेतील विरहिणी प्रकरणातील 19व्या क्रमांकाचा अभंग आहे. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय परमार्थ करण्याकरता काय अधिकार लागतो त्या अधिकाराचं वर्णन करतात. किंबहुना त्या अधिकाराला प्राप्त झालेली विरहिणी आहे बरं. जरी विरहिणी त्या अधिकाराला प्राप्त जरी झालेली असले तरी आम्हा तुम्हाला तो अधिकार काय लागतो त्या अधिकाराच्या संबंधाने तुकोबारांनी अभंगातून काही स्पष्टीकरण केले. थोडस फारच वरच्या लेवलचं आहे बरं का. आम्हा तुम्हाला न झेपण्यासारखं आहे पण ऐकायला का हरकत नाही बरं का. पण लक्षात ठेवा ह्या अधिकारावरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होणं शक्य
नाही बरं का. जगद्गुरु श्री तुकोबारांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्षे पूर्ण होऊन गेली आणि त्या कालावधीमध्ये आपण केलेला संकल्प बेळगाव आणि चंदगड वारकऱ्यांच्या वतीनं जगद्गुरु श्री तुकोबारांच्या काही अभंगाचं चिंतन घडावं, काही करावं. नेमकं कोणत्या अभंगाचं चिंतन या प्रसंगाला धरून करावं असा विचार करत असताना आपण विरहिणी प्रकरण सर्वानुमते निवडलेलं आहे. आणि त्या विरहिणी प्रकरणातील हा फिरता उपक्रम बर का. आणि त्या उपक्रमातलं आजचं कीर्तन कोणेवाडी या ग्रामस्थांच्या वाट्याला आलेलं आहे. योगायोग आहे. आताच कार्तिकी वारीला जाऊन आलेले वारकरी आहेत आणि त्या वारकऱ्यांचं मावदही आज आहे बरं का. योग आहे. पण पौर्णिमा परवा दिवशी झाली ना वारीचा काला. वारीहून आल्यानंतर मावद घालावं असा एक विधी आहे आणि प्रतिवर्षी मला वाटतं या वारकऱ्यांचा हा मावद्याचा कार्यक्रम आजच्या 2 दिवसामध्ये असतोच. पण विरहिणी प्रकरणातील चिंतन आणि हा मावद्याचा कार्यक्रम योगायोगाने एकत्र आलेला आहे. तेव्हा त्या संबंधाने काही चिंतन थोडासा करण्याचा प्रयत्न करू. परमार्थाची साधना आहे आणि ती परमार्थाची साधना करत असताना त्या परमार्थाच्या साधने करता अधिकार लागतो. अधिकार कमीत कमी परमार्थ करायचा असेल तर कमीत कमी पहिला अधिकार सांगितला. काय सांगितला? पहिला अधिकार सांगितला. पहिला अधिकार काय सांगितला? होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय पाहे पाहे पंढरी, पाहे पाहे पंढरी, पाहे पाहे पंढरी, काय करावी काय करावी Hare
काय करावे साधे होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी किंवा जाय जाय पंढरपुरा. पंढरपूरला जा आणि वारकरी व्हा. एक वारकरी होऊन तरी पंढरपूरला जा, नंतर पंढरपूरला गेल्यानंतर वारकरी होऊनच परत या. परमार्थ करायचं आहे ना, परमार्थाची साधना करायची आहे. वारकरी होणं म्हणजे या शब्दाचा अर्थ सामान्य नाही बरं का. आणि जोपर्यंत याचा अर्थ कळत नाही तोपर्यंत माणसाने वारकरी होण्याच्या फंदात पडूच नाही बर. वारकरी होणं या शब्दाचा अर्थ काय? देहावरती तुळशी पत्र ठेवणं. देहावरती तुळशी पत्र ठेवावं. तुळशीची माळ म्हणजे या देहाला घालायची आहे. देहाला घालायचे म्हणजे हा देह आता संसाराकरता नसून हा देह आता परमार्थाच्या साधने करता आहे. त्याला म्हणतात देहावरती तुळशी पत्र ठेवणं. म्हणजे पंढरीचा वारकरी होणे या शब्दाचा अर्थ की देहावरती तुळशी पत्र ठेवणं बरं का. या निश्चयाने त्या परमार्थाच्या साधनेमध्ये उतरावं लागतं. लक्षात ठेवा. कारण तुळशी ही फार पवित्र आहे, फार पवित्र आहे, किमतीनं स्वस्त आहे. किमतीनं स्वस्त आहे बरं का, पण फार पवित्र आहे. लक्षात ठेवा, फार पवित्र आहे. त्या तुळशी महात्म्य सांगत असताना असं वर्णन केलंय, तुळशीची माळा ज्याने घातलेली आहे, रोज जो अंघोळ करतो, अंघोळ करत असताना डोक्यावरून अंघोळ करावी रोज बरं का. डोक्यावरून अंघोळ केली की बरोबर सगळं पाणी त्या माळेवरती पडतंय. माळेवरती पाणी पडलेलं अंगावरती जातंय, सर्व अंगावरती बरं का. रोज सकल तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य मिळतंय बरं का. सकल तीर्थाचं एवढं तुळशीचं महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणजे तुळशीच्या माळेवरती पडलेलं पाणी आपल्या पूर्ण अंगावरती पडलं तर तीर्थामध्ये, नुसतं तीर्थात नाही, सकल तीर्थात स्नान केल्याचं पुण्य मिळतं. एवढं महात्म्य या तुळशीचं आहे. म्हणून किमतीकडे बघत जाऊ नका बरं का. बरं, बहिर्लिंग अंगाने पहा, फार काही वारकरी होण्याकरता फार खर्च नाहीये. वारकरी होण्याकरता फार खर्च नाहीये, पण वारकरी होण्याकरता आयुष्य खर्च करावं लागतं बरं. आयुष्य खर्च करावं लागतं. लक्षात ठेवा. म्हणून कोणी उठावं, कोणी घालावं आणि कोणी घालून घ्यावं असं काही करत जाऊ नका बरं. ज्या दिवशी तुळशीची माळा घातली त्या दिवशी या देहावरचं प्रेम टाकावं लागतं. देह तादात्म्य टाकावं लागतं. लक्षात ठेवा. असं देह तादात्म्य ज्याने टाकलेलं आहे तोच परमार्थाचा अधिकार आहे. त्या संबंधाने आजचं वर्णन आहे बरं का. त्या संबंधाने आजचं वर्णन आहे. पण परमार्थ करण्याकरता फारसं काही करावं लागत नाही, पण जे करावं लागतं ते फार आहे. जे करावं लागतं ते फार आहे. लक्षात ठेवा. देहानेच परमार्थ करायचा आहे, पण देहानेच परमार्थ करत असताना देहावरती उदार होऊन करायचा आहे. तुका म्हणे व्हावे देहाशी उदार बरं का.
देहावर उदार होऊन परमार्थ करावा लागतो. जो देहाला जपून परमार्थ करतो त्याचा परमार्थ पूर्णत्वाला जात नाही बरं का. देहावरती उदार काही हो. जय आकाश वर पडताय, जय आकाश वर पडताय, तुझी वाट पाहे गाडी थोडा, तुझी वाट पाहे गाडी थोडा, तुझी वाट पाहे गाडी थोडा, तुझी वाट पाहे गाडी थोडा. जय आकाश जय हे आकाश वर पडो पाही, ब्रह्मघोर भंगा जाय, वनवानर त्रिभुवन काय, तरी तुझीच वास पाहे गा विठोबा, न करी अनिकाचा पांगिला. परमार्थ करत असताना देहाचा विचार करायचा नाही. हा परमार्थ करता करता त्या साधने देह पडला तरी चालेल, माग सरायचं नाही बरं का. काही लोकांना विचारलं कीर्तनाला आलो असतो पण डोकं दुखालय, घरी थांबल्यानंतर थांबणार आहे. घरी थांबल्यानंतर थांबणार आहे. मग डोकं दुखत असताना घरी थांबण्यापेक्षा डोकं दुखत असताना कीर्तन ऐकायला का हरकत आहे हो? ऐकायला का हरकत आहे? हा, डोकं दुखालं ताप आलं तर माणसं कीर्तनाला येत नाहीत. काय आपण भगवंताच्या भेटी करता प्रयत्न करणार हो? एकदा आश्रमात असताना श्री गुरु साखरे महाराजांचा स्वभाव फार कडक बरं का, फार कडक, जणू अग्नी. महाराज स्वतः गाडी चालवायचे. मग पुण्याला जात असताना कुठं बाहेर निघाले की महाराज एक विद्यार्थी घेऊन जायचे बरोबर, असावं कोणीतरी बरोबर. मग ते गाडीत बसताना जर दरवाजा नीट नाही लागला ना, तिथून सुरुवात बरं का. दरवाजा जर नीट नाही लागला ना, काय जनावर आहे रे, तुला साधा दरवाजा लावता येत नाही. हा, फार ते शब्द म्हणजे झणझणीत बरं का. आणि एकदा महाराजांनी हाक मारली, बाळ ये म्हटले आपल्याला बाहेर जायचं आहे. मी म्हटलं डोकं दुखालंय. महाराज म्हणले जर माझ्या बरोबर आला आणि डोकं दुखता दुखता जर तू मेलास तर तुझा मी सर्व विधी करायला तयार आहे, बस म्हणले गाडीत. मी माझ्याविषयी सांगतोय बरं का. हा, गाडीत बस म्हणले. काय डोकं दुखलं मध्ये काय घडलं तर सर्व विधी करायला मी आहे, बस म्हटले. देहाचा विचार करून चालत नाही, लक्षात ठेवा. भगवत प्राप्ती जीवनामध्ये जर करून घ्यायची असेल तर पहिला शास्त्राने विधी सांगितला, देह तादात्म्य टाकावं लागेल. आम्ही सर्व काही टाकायला तयार आहे, घर टाकायला तयार आहे,
बायका पोरं टाकायला तयार आहे, गाव टाकायला तयार आहे, किंबहुना अंगावरची कपडे टाकायला तयार आहे, पण देह तादात्म्य टाकायला तयार नाही. शास्त्र म्हटलंय, मी सांगितलं यातलं काही टाकू नका. एक टाका. घर टाकू नका, बायका पोरं टाकू नका, अंगावरची कपडे टाकू नका, याच्या सहित या फक्त तादात्म्य टाका. घरावरच, देहावरच आणि देहाच्या संबंध जे तादात्म्य आहे ते तादात्म्य टाकावं लागेल, तरच परमार्थ करता येईल, तरच करता येईल. बोल बोलता वाटे सोपे, बोल बोलता वाटे बोल बोलता वाटे सोपे, करणे करिता तीर गावे, करणे करिता तीर गावे, करणे करिता तीर गावे, करणी करिता तीर गावे, नोहे वैराग्य सोपारे. महाराज म्हणतात, परमार्थाची साधना करण्याकरता नुसतं बोलणं उपयोगाचं नाहीये. नुसतं बोलणं उपयोगाचं नाही, लक्षात ठेवा. बोल बोता वाटे सोपी, करणे करिता तीर कापे. बोलायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात वागायला फार कठीण आहे, फार कठीण आहे. आम्हाला तरी पावलोपावली त्याचा संबंध समाजामध्ये येतो, आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये येतो. लक्षात ठेवा. आजच एका कॉलेजचे प्राध्यापक भेटले. मी आज त्या जमखंडीच्या जवळ कार्यक्रमाला गेलो, रामपूरला, बनहट्टी जवळ. आणि प्राचार्य ते प्रवचन ऐकायला काल होते, आणि ते सकाळी पुन्हा कार्यक्रम आहे म्हणून आले. ते माझ्या जवळ येऊन बसले खुर्ची जवळ. म्हणले, कुठले? काल तुम्ही छान बोलला. म्हटले, छान बोलला. म्हणजे आपण त्यांना मराठी येत नव्हतं, ते हिंदी बोलायला लागले, आणि बोलता बोलता फार सुंदर बोलले बरं का. ते म्हणले, हमारे अंतकरण में व्यथा है, व्यथा. म्हणलं, काय व्यथा है? आज परमार्थ में सब बोलते हैं, कुछ वागते नहीं. म्हणे, मठाधिपति भी बोलले बर का, ते बड़े बड़े महाराज भी, कथाकारी बड़े बड़े बोलते हैं, पण कोई ऐसे करते नहीं. ये हमारी व्यथा है. बरोबर आहे म्हटलं. त्यांना सांगायचं होतं, आज बरेच लोक बोलतात पण कोणी वागत नाही. तुकोबार म्हणतात, वागणं फार कठीण आहे, करणे करिता तीर कापे. तुकोबार यांचे बोल आहेत, त्याचं स्पष्टीकरण करत नाही. कधी अभंग घेण्याचा संबंध आला तर बघ. इथं महाराजांना सांगायचं आहे, परमार्थ बोलण्याचा नाहीये, प्रत्यक्ष तो आचरणात आणण्याचा परमार्थ आहे बरं. आणि तो परमार्थ आचरणात येण्याकरता ती साधना करायची आहे, आणि ती साधना करण्याकरता देहावरती उदार व्हावं लागतं. आणि जो कोणी देहावरती उदार झाला त्याला वीर म्हणावं,
आणि जी कोणी स्त्री देहावरती उदार झाली तिला वीरानी म्हणावं. काय? वीर आणि वीरानी. पुरुषाकरता वीर आणि स्त्री करता हा. परमार्थ करायचा असेल तर वीर म्हणून परमार्थ करा, आणि स्त्रियांनी परमार्थ करायचा असेल तर वीरानी म्हणून परमार्थ करा. बरं, पण या निश्चयाने केला तरच आपल्याला देव भेटेल. या अधिकाराने जर परमार्थ केला तर देवाची जवळ प्राप्त होईल. लक्षात ठेवा, एरवी हे शक्य नाही आहे. ज्या ज्या वीरानी त्या परमार्थाच्या साधनेमध्ये उतरल्या त्या याच निश्चयावरती होत्या. लक्षात ठेवा, याच निश्चयावरती होत्या. हा, देहावरती उदार होऊन त्या प्रवृत्त झालेल्या होत्या. देहावरती उदार होऊन प्रवृत्त झाल्या होत्या, म्हणून त्यांनी समाजाचा विचार केला नाही आणि देहाचाही विचार केला नाही. वाळू जनमज मनोत शिंदळे, काही म्हणो लोक, मला काय त्याच्याशी देणं घेणं नाहीये, काही देणं घेणं नाही. आणि या देहाच्या संबंधाने विचार केला तर या देहाविषयी एवढ्या उदार झाल्या होत्या, तेवढ्या उदार झाल्या होत्या. लक्षात ठेवा, या देहाच्या संबंधाने त्यांनी सर्वांचा त्याग केला. देह तादात्म्य गेलं की देह संबंधी सर्व जातंय. बरं का, देह तादात्म्य गेलं की देह संबंधी जात. माणसाने देह संबंधी टाकावं का देहाचा तादात्म्याचा भाव टाकावा? देह तादात्म्य टाकावा. आम्ही काय करतो, देह संबंधी लोकांना टाकायचा प्रयत्न करतो. शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही. लक्षात ठेवा, तुम्ही देहाचं तादात्म्य टाका. हा, देहाचं तादात्म्य टाकले की देह संबंधी संबंधच राहत नाही. आम्ही कीर्तन ऐकतोय आणि विचार करतोय उद्यापासून घरातल्या लोकांच्या नादाला लागायचं नाही. काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही. लक्षात ठेवा, देह तादात्म्य टाकावं लागतं. ज्या देहाविषयी असलेलं जे या देहामुळं मी करतो, देह आहे म्हणून सर्व चाललेलं आहे, अशी जी आपली भावना आहे ती टाकावी लागेल. बरं, आणि अशी देह तादात्म्याची भावना ज्याच्या अंतःकरणातली निघून गेलेली आहे, अशा अवस्थेला प्राप्त झालेली वीरानी आणि त्या संबंधाने तुकोबारांनी त्या विरहिणी प्रकरणातून हे विचार प्रगट केलेले आहेत. बरं, आता हे विरहिणी प्रकरण आहे. या विरहिणी प्रकरणामध्ये एक शंका निर्माण होते. बरं का, इथं रूपक केलेलं आहे आणि ते रूपक केलेलं आहे. कोणतं रूपक केलेलं आहे? व्यभिचारी स्त्रीचं. व्यभिचारी स्त्रीचं रूपक केलेलं आहे. तुकोबारांनी हेच रूपक का केलं, दुसरं का केलं नाही? पण व्यभिचारी स्त्रीचं जीवन हे चांगलं नाहीये, ते चांगलं नाही, निंद्य मानलेलं आहे. काय मानलेलं आहे? निंद्य. बरं का, अतिशय खालच्या दर्जाचं जीवन आहे. अतिशय खालच्या दर्जाचं जीवन असताना तुकोबारांनी हे रूपक का वापरलं, अशी शंका आहे. ज्या अर्थी तुकोबारांनी वापरलेला आहे त्या वापरण्याच्या मागे काहीतरी हेतू असला पाहिजे. लक्षात ठेवा, तुकोबारांना माहिती नव्हतं हे. पण दोन प्रकार सांगितले. जी पतीवरती प्रेम करते तिला पतिव्रता म्हणावं, आणि जिचं लग्न होऊन पतीला सोडून परपुरुषावरती प्रेम करते तिला व्यभिचारी म्हणावं.
मी काय म्हणलं लक्षात ठेवा. जी आपल्या पतीवरतीच प्रेम करते, बाकी कोणावरती प्रेम करत नाही, तिला पतिव्रता म्हणते. जिला पती आहे, शास्त्रामध्ये वर्णन केलंय, पती रोगी असला, पती दरिद्री असला, पती अडाणी असला, पती अज्ञानी असला, तरी स्त्रीने पतीला कधी टाकू नये. बरं, धर्म आहे तिचा. आपल्या पतीपासून तिने दूर जाऊ नये. अगदी महाराज कितीही जरी बावळट असला, पण त्या पतीपासून त्या स्त्रीने दूर कधीही जाऊ नये असे शास्त्रामध्ये वर्णन केले. आणि एखादी स्त्री जर पतीपासून दूर जाऊन जर दुसऱ्याच्या परपुरुषाच्या जर संबंधात आली तर त्याला व्यभिचारी म्हणतात. तिची सावली सुद्धा पडू देऊ नये, तिच्याकडे बघू नये, तिच्याविषयी बोलू नये, एवढं वर्णन केलंय. हे तुकोबारांना माहिती नव्हतं का? चांगलं माहिती होतं, म्हणून तेच केलं. मग तुकोबारांनी हे का वर्णन केलं? कारण तुकोबारांच्या जीवनात ते प्रसंग आहेत. एक स्त्री तुकोबारांच्याकडे आली आणि ती स्त्री आल्यानंतर तुकोबारांनी त्या स्त्रीला उपदेश केला. काय उपदेश केला? जाई ओ तू माते न करी सायास तैसे न हो. तुकोबारांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्या स्त्रीला उपदेश केलाय आणि आम्हा तुम्हाला उपदेश केलाय. परद्रव्य पर नारी एवढं स्पष्ट तुकोबारांनी वर्णन केलंय बरं का. आणि वर्णन करून तुकोबार आहे अशा व्यभिचार भावाला प्राप्त झालेल्या स्त्रीचं वर्णन करतात विरहिणी प्रकरणातून बरं का. रूपक केलेलं आहे. महाराजांना सांगायचं आहे, जरी ती वरपंगाने व्यभिचारी दिसत असली तरी ती व्यभिचारी नाहीये. तुकोबारांनी वर्णन धन्य त्यांचा व्यभिचार उलट वर्णन केलंय. धन्य त्यांचा व्यभिचार, कारण ज्यांच्या अंतःकरणामध्ये अत्युच्च कोटीचं प्रेम देवाविषयी निर्माण झालेलं आहे, आपल्या पतीविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम राहिलेलं आहे. महाराज म्हणतात त्या धन्य आहे, धन्य, त्या धन्यत लक्षात ठेवा. पण या अवस्थेला येण्याकरता मात्र देहावरती उदार व्हावं लागतं. त्या अवस्थेला येण्याकरता देहावरती उदार व्हावं लागतं. आणि देहावरती किती उदार व्हावं लागतं ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात.
परपुरुषाचे सुख भोगे तरी. शब्दाची रचना केलेली आहे तुकोबाऱ्यांनी. परपुरुषाचं सुख जर भोगायचं असेल तर उतरोनी करी शीस घ्यावे. कर म्हणजे हात, शीस म्हणजे शिर. हा, परपुरुषाचं सुख जर भोगायचं असेल तर आपणच आपलं शिर कापून हातात घ्यायला पाहिजे. जमेल? उतरोनी करी घ्यावे शीस. स्वतःच बर का. इथं शब्दार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा बर का. उतरोनी करी घ्यावे शीस म्हणजे शिर कापून हातात घ्यावं. एवढी देहाविषयी उदारता निर्माण व्हायला पाहिजे. एवढं देहाविषयी तादात्म्य निघून गेलं पाहिजे. हा, उद्या शिर कापण्याची जरी वेळ आली तरीही घाबरायचं नाही बरं का. अशा भावाला पोचलं पाहिजे. प्रत्यक्ष शिर कापायचं नाही तर ब्रह्म घोटाळा होईल. ब्रह्म देहावरती उदार म्हणजे होणं म्हणजे शिर कापायचं नाही, देवाला द्यायचं. मग तुम्ही परमार्थ देवाला प्राप्त करणार कसं? शिर गेल्यानंतर परमार्थ करता येईल? म्हणजे शिर कापण्याचा जरी प्रसंग आला तरीही माग सरायचं नाही. एवढं देहावरती उदार व्हावं लागेल. कशा करता? त्या पुरुषाचं सुख भोगायला. तो पुरुष कोण आहे? तो पुरुष कोण आहे? परमात्मा. परमात्मा. इथं शब्दाची रचना केलेली आहे. पर. पर म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा. दुसरा. काही भाव आपल्या समोर थोडासा सांगण्याचा प्रयत्न करतो. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. किती वाऱ्या सांगितल्या? वैखरी, पश्यंती, मध्यमा आणि परा. परावाणीच्या पलीकडे जो राहतो त्याला म्हणतात परपुरुष. हा, चारही वाणीच्या पलीकडे परापर. बर, चारही वाणीच्या पलीकडे राहतो. तो इतका सोपा नाहीये. म्हणजे तिथपर्यंत वेद सुद्धा पोचू शकत नाही, तिथपर्यंत श्रुती सुद्धा पोचू शकत नाही, शास्त्र सुद्धा पोचू शकत नाही. त्या सर्वांच्या तो पलीकडे आहे. त्याला म्हणतात उत्तम पुरुष. क्षर, अक्षर आणि उत्तम. त्याच्या पलीकडे जावं लागेल बरं का. म्हणजे तिथं देहाचा संबंध राहत नाही. देहाचा संबंध राहत नाही.
म्हणजे जिथं देहाचा संबंध राहत नाही याच्याकरता देह तादात्म्य सोडावं लागेल. देह तादात्म्यवानाला तो बाबा जवळ करीत नाही. देह तादात्म्यवानाला तो जवळ करत नाही. ज्याने देहाचं तादात्म्य सोडलेलं आहे त्याला तो जवळ करतो बरं का. त्यांना तो जवळ करतो. भगवंताने गवळणीला का जवळ केलं? का जवळ केलं? देह तादात्म्य त्यांनी टाकलेलं होतं. किंवा त्या देहावरती नव्हत्याच गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्यागे, गोविंद घ्यागे, दामोदर घ्यागे, गोविंद घ्यागे, दामोदर घ्यागे, गोविंद घ्यागे, दामोदर घ्यागे. तव तव हासती मथुरे जागे, ही नाथ महाराजांची गौरव आहे. तव तव बोलती मथुरे जागे, ज्ञानोबा यांचे. सुरुवात सारखीच आहे, उत्तरार्धात थोडासा फरक आहे. हा. दुडी वरी दुडी गवळणी साते निघाले, पण थोडासा फरक लक्षात. हासती आणि बोलती, हा तादात्म्य नव्हतं, त्या देहावरती नव्हत्या, लक्षात ठेवा. जनाबाई नामदेव महाराजांच्या घरामध्ये ती सेवा करण्याकरता राहिली होती. नामदेव महाराजांच्या घरातलं कुटुंब किती लोकांचं होतं? 14. 14 लोकांना रोज भाकरी 2 टायमाला किती लागत असतील? एक एक जर खाल्ल्या, सकाळी एक संध्याकाळी 14 दोन्ही, 2-2 खाल्ल्या तर रोज किती दळाला लागत असेल? त्या काळात गिरणी नव्हती आणि हे सगळं दळायचं काम जनाबाईंनी करावं. जनाबाईंनी करावं. आणि ती एवढं ते दळावं, त्यांच्या घरातलं भांडी कुंडी धुवावीत, कपडी धुवावीत, त्या देहाला शिनत होत्या बरं.
त्या दळता 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 एवढ्या शिवून जायच्या की ते जात थांबलेलं कधी कळत नव्हतं. पण देहावरती नव्हत्या, जात बंद पडू नये म्हणून देव तिथं यायचा दळायला. बरं जी दळता दळता जात ती दळताना काय म्हणत होती, दळिता कांडिता तुझ गाई नरे. जी जनाबाई दळण दळताना देहावरती राहत नव्हती म्हणून देव दळायला येत होता. आम्हाला सुद्धा वाटतं दळताना देव यावा, कधीच येणार नाही. मुद्दा सांगायचा आहे, जनाबाई दळत होती पण देह तादात्म्य नव्हतं. जनाबाई वाकळ शिवत होती पण देह तादात्म्य नव्हतं, देव शिवायला येत होता. लोकांना वाटतं आमच्या घरी यावा, म्हणजे देह तादात्म्य टाकावं लागतं. लक्षात ठेवा, देहावरती उदार व्हावं लागतं. देहावरती उदार झाल्याशिवाय आपल्याला त्या भगवंताचं खरं सुख अनुभवाला येणं शक्य नाही, शक्य नाहीये. म्हणून इथं तुकोबाराय वर्णन करतात, परपुरुषाचे सुख भोगे सुख भोगे तरी. त्या परमात्मा स्वरूपाचं, त्या परमात्म्याचं संग सुख जर आपल्याला भोगायला मिळावं असं जर वाटत असेल तर काय करावं लागेल, उतरोनी करी घ्यावे शीस. देहावरती उदार व्हावं लागेल, देह तादात्म्य टाकावं लागेल. सोपा आहे का कठीण आहे? कठीण आहे, कठीण आहे, लक्षात ठेवा. पण देह तादात्म्य टाकल्याशिवाय मात्र खरं परमात्म सुख भोगायला येत नाही, अनुभवच घेता येत नाही. लक्षात ठेवा, घेता येत नाही. संतांनी वर्णन केलंय, जो त्रिपुटीमध्ये राहून देवाचं दर्शन घेतो त्याला देवाचं दर्शन कधीच होत नाही. बरं, त्रिपुटीमध्ये राहून जो देवाचं दर्शन घेतो ना त्याला देवाचं दर्शन कधी होत नाही. लोक म्हणतात आम्ही देवाचं दर्शन घेऊन आलो महाराज, 4 तासात झालं. गर्दीच नव्हती हो, 3 वेळा झालं. पण तुझ्त काय फरक पडला का? काहीच नाही. दर्शन घेण्याच्या पूर्वी जसा होता तसाच दर्शन घेतल्यानंतर तसाच आहे, काहीच फरक नाही. लक्षात ठेवा, पंढरपूरला जाण्याच्या पूर्वी लोक जसे होते तसे जाऊन आल्यानंतर तसेच आहेत. काय फरक आहे? पंढरपूरला जाण्याच्या आधी तंबाखू खात नव्हते, पंढरपूरहून जाऊन आल्यानंतर खायचं सोडून दिलं, उलट जास्त खायला लागले. तादात्म्य हो, देवाचं दर्शन होण्याकरता देह तादात्म्य टाकावं लागतं, त्रिपुटीचा त्याग करावा लागतो. त्रिपुटीचा त्याग केल्याशिवाय देवाचं दर्शन घडत नाही का? ज्यावेळी तुम्ही देहाला धरून देहाच्या संबंधाने देवाचं दर्शन घेता त्यावेळी खरं देवाचं दर्शन होत नाही. बरं, होत नाहीये. पण ज्याला दर्शन झालं त्या दर्शनाचं वर्णन केले, ज्याला झालं त्याला सांगता येत नाही. आणि जो सांगण्याकरता प्रवृत्त झालं त्याला झालेलं नाही, झालेलं नाहीये. मला तिथं मुद्दा सांगायचा आहे, दर्शन घेण्याकरता जर त्रिपुटीचा त्याग करावा लागतो तर साक्षात त्याचं सुख भोगण्याकरता देह तादात्म्य टाकावं लागणार नाही का? या देहाचा विचारच करून चालणार नाही. लक्षात ठेवा, या देहाचा विचारच करायचा नाही. आता अशा भावनेमध्ये राहिलं पाहिजे, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगी तुळे भावो, पांडुरंगी तुळे भावो.
देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ बाहो. आम्हा तुम्हाला करण्याकरता इथं शब्द वापरलाय. हा, देहामध्ये काहीही बिघाड निर्माण झाला तरी त्या देहाचा विचार करायचा नाही बरं, आमच्या तुमच्या करता जाईल. पण जी त्या भगवंताच्या स्वरूपाचं सुख भोगण्याकरता प्रवृत्त झालेली आहे, महाराज म्हणतात ते आता देहाचा विचार करण्याकरता प्रवृत्त राहिलेली नाही. लक्षात ठेवा, देहाविषयी त्याच्या जीवनामध्ये तादात्म्य राहिलं नाही. रास क्रीडेचा प्रसंग आहे, रास क्रीडेचा प्रसंग आहे. काही गवळणींची इच्छा निर्माण झाली भगवंताबरोबर क्रीडा करावी. अनेक गवळणी भगवंताकडे आल्या. भगवंतानी सांगितलं तुमची इच्छा पूर्ण करेन, पण देह तादात्म्य टाकावं लागेल. देह तादात्म्य टाकावं लागेल. हा, सगळ्यांनाच तिथं भगवंतानी प्रवेश दिला नाही बरं का, सगळ्यांनाच प्रवेश दिला नाही. ज्या गवळणीने देह तादात्म्य टाकलं त्यांनाच प्रवेश दिला. जर रास क्रीडेच्या प्रसंगामध्ये ती क्रीडा करण्याकरता देह तादात्म्य टाकावं लागलं तर ऐकणाऱ्या करता सुद्धा देह तादात्म्य ज्यांनी टाकले त्यांनीच रास क्रीडा ऐकावी. विषयासक्त माणसाने रास क्रीडा ऐकू नये आणि सांगणाऱ्याने सांगू नये. उतरोनी करीश घ्यावेशीस हाती, उतरोनी करी हाती घ्यावेशीस. म्हणजे स्वतःहूनच त्या देहावरची तादात्म्य टाकायचं आहे. माणसं देह तादात्म्य टाकत नाहीत का हो? टाकतात, पण कधी कधी प्रतिकूलता निर्माण झाल्यावर, प्रतिकूलता निर्माण झाल्यावर काही लोकांनी ठरवलं, काय नाही म्हणले महाराज चातुर्मास पंढरपूरला राहायचं आहे, तुमच्या मठात व्यवस्था होईल का? व्यवस्था होईल, पण घरचे पाठवून देतील का? यांनी घरच्यांचा वीट चालाय म्हणले मला. घरच्यांचा वीट चालाय का? सरळ माझ्याशी बोलत नाहीत, मला खायला नीट देत नाहीत. मी ठरवले यांच्यात राहण्यापेक्षा पंढरपुरात राहिलेलं बरं, यांच्यात राहण्यापेक्षा पंढरपूरला जाऊन राहिलेलं बरं. खरंच देह तादात्म्य गेलंय, गेलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले ते विवेकातून निर्माण झालं पाहिजे, विचारातून. वर अविचाराने माणसाने प्रपंच टाकू नये, अविचाराने घरादाराचा त्याग करू नये. लक्षात ठेवा, विचाराने त्याग करावा, विचाराने. अविचाराने त्याग केलेला पुन्हा माणसं परत येण्याची शक्यता आहे, परत येण्याची शक्यता आहे. म्हणून देह तादात्म्य टाकण्याकरता तेवढी विचारशक्ती जीवनामध्ये निर्माण व्हावी लागते. आणि ती विचारशक्ती म्हणजे आपण बोलून गेलोय. कोणती विचारशक्ती?
ज्या प्रपंचामध्ये आपण राहतो त्या प्रपंचाचा विचार आणि ज्याच्याकडे जायचं आहे त्याचा विचार, या दोघातला भेद कळायला पाहिजे. दोघातला भेद कळायला पाहिजे, दोघातली सूक्ष्मता कळाली पाहिजे. लक्षात ठेवा, विचारांती आणि विचारांती हे कळाल्यानंतरच मनुष्य या देहाविषयी असलेलं तादात्म्य टाकू शकतो, एरवी टाकू शकत नाही. म्हणून इथं महाराज वर्णन करतात, खरंच त्या परमात्म सुखाचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल, ते सुख जर भोगायचं असेल, तर महाराज म्हणतात आपणहून आपल्या जीवनामध्ये विचाराने या देहाविषयी असलेलं तादात्म्य टाकावं लागेल. विचाराने, बरं. आणि विचाराने टाकलेलं देह तादात्म्य पुन्हा तो त्याच्यामध्ये प्रवृत्त होत नाही, बरं. प्रवृत्त होत नाही. लक्षात ठेवा. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. वनवासाला निघाले. आता ते देवच होते. का वनवासाला निघाले हो? का निघाले? मातृ आज्ञा, आई वडिलांची आज्ञा म्हणून निघाले. लक्षात ठेवा. प्रतिकूलता होती का अनुकूलता होती? अनुकूलता होती. त्यांनी ठरवलं असतं मला जायचं नाही, मी राज्यच करणार, काय बिघडलं असतं का? बिघडलं असतं का? लक्षात ठेवा, काही बिघडलं नसतं. पण प्रभू रामचंद्रांना जगाला दाखवून द्यायचं होतं. असे प्रसंग जरी जीवनामध्ये आलं तरी अशाही प्रसंगामध्ये आपल्याला सर्वस्वाचा त्याग करण्याची विचारशक्ती आपल्या अंतःकरणामध्ये जागी झाली पाहिजे. जागी झाली पाहिजे. लक्षात. आता प्रभू रामचंद्र एकट्याला वनवासात जायला सांगितलं होतं का सीतेला सांगितलं होतं? एकट्यालाच. पण अर्धांगिनी होती. हा, ती म्हटली मी तुम्हाला सोडून राहू शकत नाहीये. ठीक आहे, दोघांचा संबंध आहे. पण लक्ष्मणराव का गेले? लक्ष्मणाला सांगितलं होतं का? लक्ष्मणाला सांगितलेलं नव्हतं. पण लक्ष्मणाने विचार केला मला जरी सांगितलेलं नसतं तरी मी प्रभू शिवाय राहू शकत नाही. प्रभू शिवाय राहू शकत नाही. प्रभू हे विष्णू आहे आणि लक्ष्मण हा शेष आहे. शेष गदी विष्णूला सोडून राहू शकत नाही. बरं का, शेष गदी विष्णूला सोडून राहू शकत नाही. लक्षात ठेवा. एक, पण ज्यावेळी लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या बरोबर निघाले, प्रभू बरोबर निघाले, त्यांनी विचार केला प्रभूची सेवा करायची आहे. आणि प्रभूची सेवा जर करायची असेल तर देहावरती उदार व्हावं लागेल. आणि देहावरती उदार होण्याकरता लक्ष्मणाच्या पत्नीने विचारलं, म्हणजे प्रभू मी येऊ का? म्हणून मी बोलून गेलो, ज्याने देहाचं तादात्म्य टाकलंय तोच पत्नीचा त्याग करू शकतो. तोच पत्नीचा वैतागून चालत नाही. लक्षात ठेवा. मला रामायण सांगायचं नाही, मला देह तादात्म्याच्या संबंधाने असे कितीतरी आपल्याला देह तादात्म्याचा संबंधाचा विचार पाहता येईल. देह तादात्म्य टाकावं लागेल. हा, पंढरपूरला आपण जातो, वारीला जात असताना देह तादात्म्य टाकावं लागतं की नाही? देह तादात्म्य टाकावं लागतं. घरातल्या लोकांना सांगतोय आज नवमी आहे, मी चाललोय, मी पौर्णिमेचा काला करून येणार. काय बघायचं ते घरचं तुम्ही बघावं. घरचं तुमचं तुम्ही बघा. ती म्हैस धार देते का नाही, तिला चारा आणायला पाहिजे का नाही, ते दूध डेअरीला घातलं पाहिजे, तुम्ही बघा. आता मी निघालोय,
मी आता विचार करणार नाहीये. हे सगळं टाकावं लागतं, पण आम्ही तिथे गेल्यानंतर विचारतो, आज म्हशीनं धार दिली का? यांच्या बाजारात गेले का? आज बंड्या चारा आणायला गेला होता का? पंढरपूरला गेलेत, पण देह तादात्म्य टाकलेलं नाहीये. एवढाच मुद्दा. हा, हो, 4 दिवसाकरता वारीला जाण्याकरता पण देह तादात्म्य टाकू शकत नाही. ज्यांनी आयुष्यामध्ये सर्वांच्याच विषयी असलेलं तादात्म्य टाकणं हे सोपं नाही, त्याला वीरानेच व्हावं लागतं. सर्वांचाच त्या करायचा हो. म्हणून तर शब्द वापरला, उतरोनी करी घ्यावेशी. हा, तेवढा निश्चय व्हावा लागतो बरं का, तेवढा पक्का निश्चय. हा, त्या निश्चयामध्ये चढ नाहीये, चढ नाहीये. ज्ञानेश्वरीला 700 वर्षे पूर्ण झाली, तरी आम्ही आनंदित होतो. नुकतंच आळंदीला शिकायला गेलो आणि 90च्या दरम्यान, 1990च्या दरम्यान शताब्दीचा कालावधी होता. आणि त्या कालावधीमध्ये ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराजांच्या बरोबर आम्ही कार्यक्रमाला गेलो. यवतमाळ कीर्तन होतं महाराजांचं. फार दूरचा प्रवास बरं का. आणि तिथून संध्याकाळी कीर्तन होतं परळी वैजनाथला. तिथला काला करून निघालो आणि बरोबर 6:45 का 7:30 मी परळीला पोचलो. जवळजवळ 300-350 किलोमीटरचा प्रवास करून. आणि एका ग्रस्ताने आग्रह केला, म्हणजे महाराज तुमची गाडी ठेवा आणि आमच्या गाडीत बसून चला. आणि त्या गाडीतून उतरले आणि त्या गाडीत बसायला महाराज उतराले आणि त्या गाडीत बसायला गेले. बसता बसता ती गाडी लहान होती आणि त्या गाडीमध्ये काहीतरी वरती टेप रेकॉर्ड काहीतरी बसवलं आणि ते महाराजांच्या डोक्याला लागलं बरं का. रक्ताची लागली धार. तशी ती गाडी जाता जाता दवाखान्याकडे नेली. त्याला ड्रेसिंग केलं. डॉक्टर नेलं, म्हणजे महाराज कीर्तन करू नका म्हणले तुम्ही. कीर्तन महाराज म्हणजे कीर्तन करण्याकरता तर 350 किलोमीटरहून आलोय म्हटले मी. हो, तुम्हाला फार लागले, इथं डोक्याला लागले. मी तात्पुरतं ड्रेसिंग केले, पण विश्रांतीची गरज आहे. महाराज म्हणले, जरी तुम्ही सांगत असला तरी मी कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही म्हटले. कीर्तनाला उभे राहिले. फार टाळकरी होते, एकापेक्षा एक महारथी म्हणणारे होते बरं का. मंडप गच्च भरलेला होता. त्या मंडपामध्ये फॅन लावला होता. महाराजांनी तो फॅन बंद करायला लावला का, त्या डोक्याला लागल्यामुळं. पण त्या अवस्थेमध्ये महाराजांनी त्या वेदना होतो, त्या वेदना होत असताना 3.5 तास कीर्तन केलं बरं का. याला म्हणतात देहावरती उदार होणं. म्हणजे डॉक्टरने सांगितलं कीर्तन करू नका, हा, तरी देहाचा विचार केला नाही त्या महात्म्याने बरं का. आणि अशा निश्चयाला प्राप्त झालेल्या कोण होत्या? ह्या वीरानी होत्या. आणि त्या वीरानीच्या संबंधाने तुकोबारे वर्णन करतात आणि आम्हा तुम्हाला जाणीव करून देतात. खरंच त्या परमात्म स्वरूपाचं खरं सुख जर जीवनामध्ये भोगायचं असेल तर या कसाला उतरावं लागेल, या निश्चयाला यावं लागेल. हा, खालच्या दर्जाला येऊन चालणार नाही. लक्षात ठेवा, ज्याला परमार्थ करायचे त्या परमार्थ करणाऱ्यांची विचारशक्ती दिवसेंदिवस वाढली पाहिजे. खाली येता कामा नये, जीभ घसरता कामा नये. लक्षात ठेवा, परमार्थ करणाऱ्यांची जर जीभ जर घसरायला लागली तर समजावं हे परमार्थातून घसरायला लागले. अरे माळा घातलेत आपण, माळा घातलेत म्हणजे देहावरती उदार झालोय. आणि देहावरती उदार झालेल्या माणसाने काहीतरी बोलून चालत नाही. लक्षात ठेवा, दिवसेंदिवस त्याचं देह तादात्म्य कमी होत गेलं पाहिजे.
देह तादात्म्य कमी होत झालंय, होत गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, तो निश्चय दृढ होत गेला पाहिजे. म्हणून आपण परमार्थ करत असताना थोडासा विचार करायचा एकांतात बसल्यानंतर. जगाचा विचार सोडून द्यायचा. ते सकाळी प्राचार्य बोलले, म्हणले महाराज खंत वाटते, बरोबर आहे, पण कधी कधी असं वाटतं जगाचा विचार सोडावा आणि स्वतःचाच विचार करावा. आपणच आपल्या जीवनाचा उद्धाराचा विचार करावा. जगाच्या उद्धाराचा विचार करू नये, कोणाला लोकांना सांगू नये. ते बोलले बरं कसं काय. आपणच आपल्या जीवनाचा विचार करावा. आपल्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त होईल का. आपण परमार्थाची साधना करण्याकरता निघालोय, काही जीवनामध्ये काही आपल्या जीवनातलं देह तादात्म्य कमी झालंय का. आम्ही लोकांना सांगतोय खाऊ नका, काय तरी माणसं आमची नजर चुकवून खातातच. आमच्या आश्रमात एक स्वातंत्र्य सैनिक होते, ब्राह्मण होते. आम्ही त्यांची चेष्टा करायचं, म्हणजे त्यांना पांडे म्हणलं, का हो पांडे बाबा तुम्ही काय केलं. काय नाही म्हटले, फक्त त्या काळामध्ये डबं द्यायचं काम केलं म्हटले. मी काय भांडायला कुठे गेलो नाही म्हटले. पण स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्याची वर्दी लागली. हो, वर्दी लागली त्याला. ते महिन्याला पंढरपूरला यायचे. 20,000 पेन्शन आणि बरोबरच्या माणसाला फुकट. हे तर फुकटच, बरोबर माणसाला फुकट. ते जवळजवळ 90 वयापर्यंत जगले बरं का. इतकी वर्ष पेन्शन खाल्ली. आम्ही चेष्टा करायचं, हे कोणाला देणार आहे, आम्हाला द्या ना. पण ते म्हातार फार चिंगड देत नव्हतं बरं. पण त्यांना एक सवय होती तंबाखू खायची फार. मी 3 वेळा त्यांची तो बटवा चंद्रभागेत टाकून दिला. म्हणजे पूर्णानुभवा खरंच मी आता उद्यापासून खाणार नाही बरं का, असं म्हणायचे. आणखी 2 दिवस गेले की सुरू म्हणले, महाराज का हो म्हणजे खरंच खायचं नाही ठरले, पण महाराज काय करावं, कुठंच सापडत नाही म्हटले. मग त्यांना मी विचारलं, ही सवय लावली का आधी होती. म्हणजे लावली ना, ती सोडली पाहिजे. हा, महिन्याला येत होते, पेन्शन होते, ते बायका पोरामध्ये ते राहत नव्हते, आळंदीला येऊन राहायचे. पण शेवटपर्यंत तंबाखूचं तादात्म्य सुटलं नाही. मला एवढा मुद्दा म्हणायचा. हा, विचार करा. लक्षात ठेवा, विचार. आणि आपण कुठंतरी या विचारावरती आलो पाहिजे. खरंच आपल्याला जर त्या परमात्मा सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये देह तादात्म्य टाकायचा आहे. देह टाकायचा, घरातल्या लोकांना टाकायचं. हा, घरातल्या लोकांना टाकून सुद्धा बोलायचं नाही बरं, प्रेमानेच बोलायचं, पण तादात्म्य ठेवायचं नाही. हा, प्रयोग करून बघा. हा, बायको किती जरी आपल्याला त्रास देत असेल तर म्हणा, तुझ्यासारखी मला बायको भेटणं म्हणजे माझं भाग्यच आहे, आनंद जन्मीचं पुण्य म्हणायचं. त्याला आनंद जन्मीचं पुण्य आहे. आनंद टाकून बोलायचं नाही, टाकायचं तर नाहीच. हा, टाकूनही बोलायचं नाही, पण तादात्म्य ठेवायचं नाही. बरं, तादात्म्य ठेवायचं नाही. हा, या निश्चयानं जीवन जगलं पाहिजे. आणि या निश्चयाने जीवन जर जगलं तर महाराज म्हणतात, तिथं शब्द वापरलाय, तरी परपुरुषाचे सुख भोगे तरच. बरं का, हा, देह तादात्म्य टाकलं तरच हे तुम्हाला शक्य आहे. मग ते देह तादात्म्य कसं टाकायचं तरी कसं, ते महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये आपुले संसारा आपुले निहाते, आपुले निहाते, संसारा आपुले निहाते, आपुले निहाते.
लावणे माऊले पाहून लावणे मागुते पाहून लावणी मागुते पाहून संसाराची आपुले निहाते आपुले निहाते संसाराची आपुले निहाते आपुले निहाते लावणे मागुते पाहून लावणे मागुते पाहून लावणे मागुते पाहून लावणे मागुते पाहून आपुले निहाते आपुले निहाते आपुले निहाते आपुले संसारा आगी लावोनी आपुलेनी हाते लावोनी मागुते पाहू नये. इथं वैराग्याचं वर्णन केलं बरं. ज्या संसारामध्ये आपण राहतो त्या संसाराला आग लावायची. ते पेटलंय का विजलंय पुन्हा बघायचं नाही. एकदा लावून निघाला ना पुन्हा बघायला तिकडं जायचं नाही. लक्षात ठेवा, एवढं वैराग्य निर्माण झालं पाहिजे. कशा करता? कीर्तन करण्याकरता नव्हे, ते सुख भोगण्याकरता. त्या परमात्म सुखाचा अनुभव घेण्याकरता. परमात्म सुखाचा अनुभव घेण्याकरता लक्षात ठेवा. वैराग्याचा विचार म्हणला, एवढं वैराग्य निर्माण व्हावं लागेल. आता संसाराचा विचार करायचा नाही. इथं सुद्धा लक्षार्थ घ्यायचा, शब्दार्थ घ्यायचा नाही. संसारा आगी आपुले निहाते, संसाराला आग लागा म्हणून उद्या लावचीला आणि बाहेर पडचीला. इथं लक्षार्थ घ्यायचा. संसाराला आग लागणं या शब्दात तर संसाराविषयी वैराग्य निर्माण व्हावं. तेवढं संसाराविषयी वैराग्य निर्माण व्हावं. बरोबर आहे ना? आपल्याला अनुभव आहे. एखाद्या व्यक्तीचं देहावसान झालं. देहावसान झाल्यानंतर त्याला मशानात नेतात. सरण रचलं जातं. त्या सरणावरती झोपवलं जातं आणि त्याला अग्नी दिला जातो. एकदा अग्नी दिला काय ते मंत्र म्हटले जातात आणि मंत्र म्हटले की सगळे येतात का? मागं कोणी शिल्लक राहतं? सगळे राहतात. 2 माणसं मागं राहतात. बघायला. का राहतात? जळतं की नाही बघायला. हे पूर्ण पेटलं की नाही, अर्धवट राहू नये. असं चालत नाही. असं चालत नाही. लक्षात ठेवा. एकदा पेटून दिलं ना ते काही हो, पण तिथं बघावं लागतं. नाही तुम्ही माझं ऐकून असं करशील असं ते उलट येतं बरं का. म्हणून एक शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे. संन्याशाला असं वर्णन केलेलं आहे, ज्यांनी खरंच दंडी संन्यास घेतला. दंडी संन्यास ज्यांनी घेतला त्याला अग्नी द्यायचा नसतो. पाण्यात सोडून लावलं. त्यांनी कुठं जायचं? काशीला. आणि जिथं गंगा अशी वाहते, कुठं? ऋषिकेशला. बरं का. एवढा वेग आहे, एवढा वेग आहे.
त्या वाहत्या पाण्यामध्ये तो देह त्यांनी सोडायचा, बर का. त्या देहाचा हत्या करायचा, स्वतःहून करायचा, बर का. हा, नाहीतर त्यांचा देह पडला तर त्यांच्या परिवाराने तिथं तो देह सोडायचा त्या गंगेमध्ये. लक्षात ठेवा, तो राहिला काय काय पुन्हा विचार त्याचा मागं नाही, बरं का. लक्षात ठेवा, म्हणजे एवढं वैराग्य लागतं, एवढं वैराग्य लागतं. तसं त्या परमात्मा सुखाचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर महाराज म्हणतात वैराग्य पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही परंपरा आहेत. तुम्ही पंढरपूरला गेला तर त्या चंद्रभागा घाटावरती कुकुरू मुंडेकर महाराजांचं मठ आहे. ते आषाढी वारीला पंढरपूरला यायचे. आजही त्यांची दिंडी येते गुजरात मधून. त्यांना जवळजवळ 1.5 महिना लागतो याला. सुरतच्या पुढे आहे, बरं का. आणि त्यांच्यामध्ये एक महापुरुष होऊन गेले त्या परंपरेमध्ये. त्यांचा नेम काय, ते पंढरपूरला यायचे. पंढरपूरला येताना घराला आग लावायची आणि मग बाहेर पडायचे, बरं. प्रत्येक आषाढीला बाहेर पडताना घराला आग लावायची आणि मग बाहेर पडायचं. विचार करायचं नाही. आपुलेने संसाराला लावायचंय, बरं का. पण ते घराला लावत होते, ते घर जळत होतं. पुन्हा गेल्यानंतर मग विचार करायचा. आमची घराला जाताना खरंच निघालोय, कुलूप लागले की नाही, घरात त्यांनी ठेवले की नाही. कृष्णावरती गेला. ते घराच्या संबंधाने, इथं देहाचाच विचार नाही. आणि त्या देह संबंधी असणारा जो संसार आहे त्या संसाराचाही संबंध नाही. त्या मानाचं वैराग्य लागतं, लक्षात ठेवा. आणि तुकोबाराय म्हणतात अशा वैराग्यानेच परमार्थामध्ये उतरावं लागतं. त्या विरहिणी तर उतरल्या होत्याच, पण आम्ही सुद्धा याच भावनेनं त्या परमार्थामध्ये उतरलो. संसाराच्या नावे घालून या शून्य पुण्य धर्म केला. जिही हरी धरिला म्हणे संसाराची पाने, संसाराची पाने, संसाराची हरे हरि राम हरे संसाराची हरी धरिला म्हणे संसाराशी पाणी, संसारा आगी आपुलेली हाते, लावूनी मागुते पाहू नये. पुन्हा त्याचा विचार करायचा नाही. या शब्दाचा अर्थ आहे त्या मानाचं वैराग्य पाहिजे. आणि अशा मानाचं वैराग्य निर्माण होण्याकरता काय लागतं, महाराज म्हणतात धैर्य लागतं. आणि ते कोणतं धैर्य लागतं, सात्विक धैर्य लागतं. किती धैर्य असावं त्याच्याकरता दृष्टांत दिला. तुका म्हणे व्हावे दया परिधीट, पतंग हा नीट दीपासोयी. त्या पतंगाचा दृष्टांत दिलेला आहे. किती धैर्य लागतं. अशा सात्विक धैर्याने उतरावं लागतं. कशा करता, त्या परमात्मा स्वरूपाच्या सुखाचा अनुभव घेण्याकरता. विठोबा पुरुषाचे सुख भोगे तरी. तर त्या परमात्मा सुखाचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, देह तादात्म्य टाकावं लागेल. ते परमात्मा सुख जर भोगायचं असेल तर संसाराला अग्नी
द्यावा लागेल, म्हणून त्या मनाचं वैराग्य निर्माण व्हावं लागेल. आणि ते परमात्मा सुख जर भोगायचं असेल तर त्या मानाचं धैर्य आलं पाहिजे, धीटपणा. तो कसा धीटपणा यावा, तुकोबारा दृष्टांत देतात, सर्वांच्या परिचयाचा देतात दृष्टांत. पतंग नावाचा एक कीटक आहे बारीक, आणि तो दिव्यावरती झडप घालतोय. दिव्यावरती झडप घालतो बरं का. हा, तुम्ही दिवा लावला की तो आलाच, पण तुकोबाऱ्या म्हणतात, काय बारकावा तुकोबाऱ्यांनी पाहिला, तो पतंग त्या दिव्यावरती झडप घालण्याकरता येत असताना तो विचार करत नाही मी मरेन. पतंगादिती आलिंगन तो उदार होतो, आपल्या मरण्याचा सुद्धा विचार करत नाही. सामान्य कीटक आहे हो, सामान्य एक कश्चित कीटक जर एखाद्या त्या दीपाकडे जाण्याकरता आपल्या स्वतःच्या मरणाला विसरतो, तुकोबारा म्हणतात त्या पद्धतीने ज्याला परमात्मा सुख भोगायचा त्या पद्धतीनं निघालं पाहिजे. हा, एवढं सात्विक धैर्य निर्माण झालं पाहिजे. मी मरेन, मला ताप येईल, माझी तब्येत बिघडेल, काय हो. एकदा धैर्य, सात्विक धैर्य निर्माण झाला ना मनुष्य, तो कशाचाच विचार करत नाही. लक्षात ठेवा, आमच्यात होतं फक्त तात्पुरतं बरं का. तात्पुरतं सात्विक धैर्य उपयोगाचं नाही. लक्षात ठेवा, आम्ही कीर्तनाला उभं राहिलो आणि कीर्तनाला जर पाऊस आला, आम्ही कीर्तन करतो, आवर्त घेतो बरं का, आवर्त घेतो. हा, पावसात कीर्तन केलं म्हणजे फार मोठं धैर्य. अरे ते धैर्य ते त्यापुरतं आहे हो. जरी दिसत असलं ते कायम स्वरूपाचं ते निर्माण झाले का नाही, त्या प्रसंगाला धरून तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालं. कथेचा संबंध आहे, किती जरी प्रतिबंध आला तरी कथेचा भंग होऊ द्यायचा नाही. त्याच्याकरता तो विधी सांगितलाय बरं का. हा, तो विधी सांगितलाय, पण तिथं धैर्य लागतं आणि ते सात्विक लागतं. तसं तुकोबाराय म्हणतात त्या परमात्मा सुखाचा अनुभव घेण्याकरता उद्या जीवावरती उदार व्हावं लागतं. आणि असा जर कोण असेल तर मला म्हणतात तो पतंग नावाचा कीटक आहे. आणि त्या पतंग नावाच्या कीटकाचा दृष्टांत देऊन तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे व्हावे तया परी धीट म्हणजे धैर्य. पतंगा हा नीट दीपासोई. तुम्ही दिलेलं प्रमाण कुठलं? पतंगाशी देती आलिंगन. तो पतंग त्या दिव्याला आलिंगन देतो. देताना तो विचार करतो का मला भाजेल, मला चटका बसेल, नाही, माझं त्यात मरण आहे, याला विसरतो बर का. तसं त्या परमात्मा सुख भोगण्याकरता त्या पतंगाच्या ठिकाणी जसं धैर्य आहे, त्या मानाचं धैर्य ज्याच्या जीवनामध्ये निर्माण झालं, महाराज म्हणतात त्यालाच परमात्मा सुखाचा अनुभव घेता येईल. एरवी हे शक्य नाही. म्हणून त्या मानाचं सात्विक धैर्य पाहिजे. आणि ते कसं असावं, त्या पतंगाचा दृष्टांत देऊन तुकोबारे वर्णन करतात. तुका म्हणे व्हावे तया परी धीट. पतंग हा नीट दीपासोई. संसारा आगे आपुलेनी हाते. जाळोनी मागुते पाहू नये. ज्ञानेश्वर परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी कशी घ्यावे. शीस संसारा आगिया पुलिनी आते. लावूनी मागुते पाहू नये. तुका म्हणे वावे तया परी धीट. पतंगा हा नीट दीपासोई. संसारा आगी आपुलिनी हाते. लावूनी मागुते पाहू नये. काहीसा या अभंगाच्या संबंधाने काहीसा विचार
मी माझ्या मतीप्रमाणे सांगण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे, कारण कठीण आहे. जरी तुकोबांनी वर्णन केले, वागण्याचं धैर्य नसलं तरी सांगण्याचं तरी धैर्य करावं. सांगायला सुद्धा धैर्य पाहिजे ना. हा, तेव्हा काही विचार आपल्या समोर काही अंशांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या भगवंताकडे, जगद्गुरु श्री तुकोबा यांच्याकडे एवढंच मागायचं आहे, त्या परमात्म सुखाचा अनुभव येण्याकरता जेवढी देहावरती उदारता, जेवढं वैराग्य लागतं, जेवढं सात्विक धैर्य लागतं, हळूहळू का होईना आमच्या जीवनामध्ये नीती निर्माण व्हावं. हळूहळू का होईना आपण त्या पथावरती आपण चालावं. हा, तशी सद्बुद्धी, तसं सामर्थ्य आम्हाला त्या संत महात्म्यांनी द्यावं. आणि एकदा तशी अवस्था जीवनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत समजा या जन्मात नाही प्राप्त झाली, हळूहळू करता मावळा आयुष्य भानू. हा, पण अशी पुढच्या जन्मात काही नाही अवस्था प्राप्त व्हावी, पण व्हावी. सांगण्यात आयुष्य जाऊ नये, त्या अनुभवात आमच्या जीवनामध्ये यावं, हीच त्या भगवंताच्या संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम.